आलेल्या रमाताई, आमच्या डॅशिंग भगिनी स्वातीताई गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच जण, माझ्याबरोबर आलेल्या ममता भोई आहेत, अनु आहे, सगळेच. खरं तर हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे, वधूवर परिचय मेळावा. आणि हे काम खूप अवघड आहे. मगाशी जसं संदीप दादांनी सांगितलं की सामाजिक काम करतो किंवा बऱ्याच राज्यामध्ये आमचे दौरे होत असतात, पण लग्नाच्या गाठी बांधणं, ती लोक शोधणं आणि त्याचं वेळ असणं हे खूप कमी लोकांमध्ये असते, जे तुमच्या लोकांमध्ये. आणि सध्या असं आहे की महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला आपण जर बघितलं तर मुलगा आणि मुलगी याचा जो जन्मदर होता सुरुवातीतून आहे बरं का, तर मुलगाच वंशाचा दिवा आहे म्हणून मुलीला पोटातच मारलं जायचं. आणि मग आता मुलींची संख्या कमी झाली, मुलांना मुलीच मिळत नाहीयेत, आणि मग परिचय मेळावे ठेवण्याचं कारणच आहे. आणि मग आता आपल्याला बघितलं तर मी अनेक ठिकाणी बघते तर दुसऱ्या राज्यातल्या मुली करून आणायला लागतात. तर मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की इथं ज्यांचा वधूवर परिचय मेळाव्यात विवाह होईल किंवा ज्यांच्या घरामध्ये हा संदेश देता येईल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याचं सन्मानाने स्वागत आपल्या प्रत्येकाच्या घरी होणं गरजेचं आहे. तर पुढे अशा पद्धतीचे वधूवर मेळावे झालेच पाहिजे. परंतु आज आपण बघितलं तर कित्येक, अगदी माझ्या वयाची मुलं मुली सुद्धा आता होते की ज्यांचा अजूनही विवाह झालेला नाहीये. तर ही खरं तर शोकांतिक आहे. आणि याची कारण काय आहे ती जर बघायला गेलं आपण तर काही ठिकाणी शिक्षणाचा अभाव आहे, काही ठिकाणची आर्थिक परिस्थिती जी आहे ती बेताची असते, शिक्षण घेता येत नाही. बऱ्याच अशा अडचणी असतात की घरात कमवणारी व्यक्तीच अचानक निघून जाते, मागे कमवणारं कोणी राहत नाही, आणि मग लग्नाच्या ज्या आहेत त्या अनेक गोष्टी पुढे ढकलल्या जातात, तोपर्यंत वय पुढे निघून गेलेलं असतं. बरेच वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परंतु आज अमरजी चौरे आणि मंगलताई हे राज्यभरात अनेक ठिकाणी काम करतात, हजारो लग्न त्यांनी लावून दिलेली आहेत. आणि माझी तर अपेक्षा आहे की या परिचय मेळाव्याच्या माध्यमातून सुद्धा तुमचे अनेक लग्न जी आहेत ती जमावीत. आणि हे लग्न जमवण्याचं खरोखरच पुण्याचं काम आहे. परंतु मला तुम्हाला हेही सांगायचं आहे, लग्न जमवल्यानंतर संसार हा पती पत्नींनी करायचा असतो. पुढे जर तुमच्यात काही भांडणं झाली तर मध्यस्थाचा काहीही संबंध नसतो, कारण संसार कसा करायचा किंवा आपण तो कसा निभवायचा आणि पुढे आपण ते संसाराचं चाक कसं न्यायचं हे पती पत्नींवर अवलंबून आहे. परंतु काय होतं की जेव्हा जुळवलं जातं त्याच्यापेक्षा जरा जरी काही कुठं अडचणी आल्या तर मात्र कुणी जुळवलं याचं पहिलं नाव घेतलं जातं, पण ते सगळं आपल्या हातात आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना जे वधूवर आले त्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देते की प्रत्येकाचं आयुष्यामध्ये एक स्वप्न असतं की आपलं लग्न व्हावं, मुलं व्हावीत, आपला संसार व्यवस्थित असावा. अनेकांच्या घरामध्ये आई वडील असतात, त्यांना सांभाळणारं कोणी नसतं, किंवा बरेच जण असं असतात की घरामध्ये जेवण करायला येईल, स्वयंपाक करायला कोणी नाही. मला वाटतंय की, आणि मला आनंद याचा झाला की मगाशी जेव्हा वधू आणि वर दोघंही जेव्हा येत होते तेव्हा अपेक्षा त्यांना विचारल्यावर ते सांगत होते की आम्हाला कुठल्याही जातीतील मुलगी किंवा कुठल्याही जातीतला मुलगा चालेल. खरं तर ही मानसिकता बदललेली आहे. आपण जर 15-20 वर्षापूर्वीचा कालावधी जर बघितला तर तुम्ही जर बघितलं असेल की आपण त्या सगळ्या याच्यातून गेलेलो आहोत, कट्टर की मला आमच्याच जातीतला मुलगा पाहिजे, आमच्याच जातीतली मुलगी पाहिजे असा आग्रह असायचा. परंतु आता जसं 21व्या शतकामध्ये आपण सगळे विचार बदलत चाललोय तसं प्रत्येकाची मानसिकताही बदलत चालली आहे. आणि सगळ्यांची इच्छा आहे की आपल्याला जी मुलगी मिळेल ती आपल्याला सांभाळणारी हवी किंवा आपल्या विचारांची हवी, संसाराचा गाडा पुढे नेणारी असेल, पण ती कुठल्याही जाती धर्माची असली तरी चालेल. हे खूप चांगलं उदाहरण या सुसंस्कृत महाराष्ट्राचं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतो आणि महाराष्ट्र ओळखलाच याच्यासाठी जातो. आणि आपण बघतोय की आता परत तेच दिवस आले की आता मात्र गुन्ह्या गोविंदाने आम्ही सगळेजण राहायला तयार आहे, अगदी कुणीही असलं तरी चालेल. म्हणून मला आपल्याला पुन्हा एकदा सांगायचं की या परिचय मेळाव्याच्या निमित्तानं अनेकांचे विवाह इथं जुळतील, काही जणांना अजून प्रयत्न करायला लागतील. निश्चितच प्रयत्न करा, विवाह होतील, पण विवाह जपण्याचा
दोघंही चांगल्या पद्धतीनं एकमेकांना, बघा विवाह म्हणजे तडजोड आहे. प्रत्येक गोष्टी आपल्याच चांगल्या व्हाव्यात किंवा मी सांगेन तसंच व्हावं. मी तर किती कडक आहे तुम्हाला माहिती आहे. माझं लग्न होऊन 18 वर्ष झाली आहेत. कुणाला वाटणार नाही, कारण माझी जेव्हा आंदोलन व्हायची तेव्हा म्हणायचे ताई की तृप्ती देसाईला कोणी मुलगा देणार आहे का. त्यांना माहितच नव्हतं की माझं लग्न झालेलं आहे. परंतु कितीही आपला स्वभाव कसाही असला तरी आपला जेव्हा जोडीदार असतो तेव्हा काही गोष्टीमध्ये त्याचं खरं आपण 2 पावलं मागे येण्याची तयारी आपली पाहिजे, तर तो संसार पुढे होत असतो. आपलंच करत बसलं तर मग काही गोष्टी आपल्याला पुढे जाता येत नाहीत आणि मग काही जे आहे ते आपण बघतो की काही गोष्टी निर्माण होतात, वाद निर्माण होतात, मग त्या पुढे जातात. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते. अमरजी चौरे मंगलताईंनी माई रमाईची जी 7 फेब्रुवारीला जयंती झाली त्या जयंती निमित्त कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी माझी निवड केली. मला खरोखर अभिमान आहे, कारण माई रमाईचे आम्ही लेक आहोत आणि माझ्यासारख्या लेकीची निवड तुम्ही अध्यक्षपदी केली. अनेक पुरस्कार याच्या आधी मिळालेले आहेत, अनेक पदं मिळालेली आहेत, पण रमाईच्या जयंतीच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी मला खूप अभिमान वाटतो की तुम्ही ती निवड केली. कारण आज मी जे काही आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे. जेव्हा शनी शिंगणापूरच्या मंदिराचं आंदोलन झालं किंवा दर्ग्याचं आंदोलन झालं, अनेक वेळेला आम्हाला विरोध झाला, पण संविधानानं दिलेला प्रार्थनेचा अधिकार आणि संविधानानं दिलेल्या समानतेच्या अधिकारामुळे आमची आंदोलन यशस्वी झाली. त्यामुळे कायद्याला सुद्धा किंवा जे काही सरकार होतं सरकारला सुद्धा लेखी द्यावं लागलं आणि ती आंदोलन यशस्वी झाली. त्यामुळे असेच मेळावे, असंच तुमचं राज्यभर काम यापुढे चांगल्या पद्धतीनं चालू राहावं. आमची कधीही गरज लागली तर आम्ही आपल्या बरोबर आहोतच. दादा अमर भाऊ आमचे भाऊ आहेत. मी त्यांना सांगितलं की कधी माझी गरज लागली काही असेल तुम्ही हक्काने या बहिणीला सांगा, आम्ही कायमस्वरूपी आपल्या बरोबर आहोत आणि हे काम खूप पुण्याचं आहे. असंच पुण्याचं काम तुमच्या दोघांच्याही माध्यमातून महाराष्ट्रामध्ये व्हावं या मनापासून शुभेच्छा देते. आणि आज खरोखरच खूप चांगलं नियोजन होतं, कारण आम्ही आल्यावर आम्हाला सुद्धा बसायला खुर्ची नव्हती. म्हणजे राज्यभरात तुम्ही जे काही फिरताय किंवा जे काही सगळं हे डेटा गोळा करणं काही सोपं काम नाहीये वधूवरांचा. तर प्रत्येक अगदी संगमनेर असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आता श्रीरामपूरवरून ताई आले आहेत, ते राज्यभरात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला निवडणं, त्यांचं काम जे आहे त्याचा गौरव करणं किंवा वधूवर अगदी कुठल्याही जिल्ह्यातले असू दे, कुठल्याही जाती धर्माचे असू दे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून त्यांना वधू किंवा वर मिळाले पाहिजेत. ही जी तुमची तळमळ आहे ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शुभेच्छा देते. मला इथं बोलवलं आणि खरोखरच हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. मी कधीही परिचय मिळालेला नव्हते. मी अनेक जे आहेत ते लग्नांना वगैरे जात असते, सामुदायिक विवाह सोहळ्याला, पण प्रत्येक गोष्टीचा अनुभव असणं फार गरजेचं आहे. आणि तो अनुभव मला वाटतंय की पुस्तकापेक्षा आपण आयुष्यामध्ये जे जगत असतो आणि जसे जसे पुढे जात असतो तसा अनुभव जो येत असतो ना तो फार महत्वाचा आहे. आणि पुढे जाताना त्याचा विरोध होत असतो. मला माहितीये तुम्ही पुढे काम करत असताना तुम्हालाही विरोध होत असेल, पण एवढंच लक्षात ठेवा तुम्ही पुढे चाललाय त्यांच्या म्हणून तुम्हाला विरोध होतोय. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही त्यांच्या पुढे गेला नाही तर तुम्हाला कोणी विरोध करणार नाही. त्यामुळे तुम्ही जे काही पुढे चाललाय तुम्हाला अजूनही पुढे जाण्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. वधूवरांना एवढंच सांगते, आपलं आयुष्य मिळालेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला जगायचंय, पुढे जायचंय. आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कर्मामध्ये जे आहे ते आपल्याला मिळणारच आहे. त्यामुळे एवढंच सांगेन की आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. पहिलं पान जन्म तर शेवटचं पान मृत्यू असतं. मधली पानं आपल्याला भरायची असतात, कारण आपलंच ते कर्म असतं. एवढं लक्षात ठेवा आणि सगळ्यांना शुभेच्छा देते. सर्वांचे मनापासून आभार.